रेणुका मातेचं एवढं तप आहे की परशुरामासारखा वीर जिच्या पोटी जन्म घेतो आणि ज्याची ही साधना असते, ज्याचं तप असते त्याचीच पत असते. पुन्हा तपाला उलट करा, पत कोणाची नसते, ज्याचं तप आहे त्याची पत असते. म्हणून सार्थ डाव रेणुका माता नागरी पतसंस्था आणि त्या उद्घाटन समारंभाचा हा कार्यक्रम आहे. अतिशय देखणा कार्यक्रम. मला आल्या आल्या उगल आमच्या संतांनी साधलेला आहे. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाचे दाटे हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाचे दाटे हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाचे दाटे हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाचे दाटे हो. पुंडलिक देवता शोभे वाळवंटे हो, पुंडलिक देवता शोभे वाळवंटे हो, पुंडलिक देवता शोभे वाळवंटे हो, पुंडलिक देवता शोभे वाळवंटे हो. एखाद्या अंबाऊ हे कर ठेवणे कटी हो, उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलींना, उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलींना, उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीला. पहा एका जनार्दनी अंबा उभे कर ठेवणी कटीवो. तुकोबाराय सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवणिया. हा समन्वय आहे. म्हणून मी विनोद केला, उगले तिकडे पाहतात तर विठ्ठल दिसतो, विठ्ठलराव इकडे पाहतात तर रेणुका दिसती. हा समन्वय. एका जनार्दनी अंबा उभे कर ठेवणी कटीवो आणि यथार्थ नाव आहे रेणुका माता नागरी पतसंस्था. प्रसिद्ध माईक जवळ आहे का तो काय असं हा हा ता टाकायचा ता बस ठीक आहे. हा बस असं विठ्ठल 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 बरोबर आहे. प्रसिद्ध 3 दुकान आहे. एक देवाचं दुकान आहे विठ्ठलराव, एक जीवाचं दुकान आहे, एक संताचं दुकान आहे. केवळ दुःख मिळतं अशोकराव ते जीवाचं दुकान, केवळ सुख मिळतं हे संताचं दुकान, आणि सुख आणि दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान. देवाच्या दुकानात दोन्ही मिळतं, सुखही मिळतं आणि दुःखही मिळतं. देवाचा अवतार होय दासा सुख दैत्या भय हे ठरलेलं आहे. कॉलऱ्याची साथ आली, पटापटा पटापटा माणसं मेली. प्रत्येक गावातलं एक ना एक एक ना एक एक ना एक, प्रत्येक घरचं एक ना एक मेलं. अख्खं गाव दुःखी झालं. पण त्याही वर्षी एक सुखी झालं, ज्याचं स्मशाना शेजारी सरपणाचं दुकान. ते ओलं सरपण येड्या बाबळीचं डबल भावात विकत होतं. नातलगाला प्रेत पेटवल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. साधं रॉकेलच्या लोणावर फिरणारं सरपणवाल्यानं टाटा सफारी घेतली. दुसऱ्या किराणा दुकानदाराने लक्ष ठेवलं. डागाजी मला काय दिवसभर पुढ्या बांधतो, 40 रुपये 50 पैसे दुकान पाहिजे सरपणाचं. ते गेल्या वर्षी लोणावर फिरत होतं, यंदा टाटा सफारीतून टाटा करताय म्हणला. म्हणून त्यानं स्वतःचं दुकान, नवीन कापड, 4 माणसाहार, बुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळासह. हा ना. 1 जानेवारी 2019 दुकान ओपन केलं. पण डिसेंबरची 14 आली, एकही नाही मेलं. आता पुरं गाव सुखी झालं, दुकानवालं दुःखी झालं. हे देवाचं दुःख. काहीला सुख मिळतं आणि काहीला दुःख मिळतं. हे दोन्ही मिळतं ते देवाचं दुकान. केवळ दुःख मिळतं ही जीवाचं दुकान आहे.
फक्त एकमेकाकडे बोट दाखवायचा कार्यक्रम चालू आहे. ज्याला लेकरं नाही ना ते म्हणतं लेकरं झालेलं सुखी, आणि ज्याचे दारू पिऊ पिऊ जोड्या भरल्या लाता घालतात ते म्हणतं महाराज अजिबात नाही झालेलं सुखी. हे त्याच्याकडे बोट दाखवतं आणि ते याच्याकडे बोट दाखवतं. आता प्रत्येक जण दुःखी. सुखिया कोई नहीं राजा, दुखिया प्रजा, दुखिया दुखिया धन बैरागी, दुख के कारण शुक देवजनी उदरी माया त्यागी, जो देखे सो दुखिया बाबा, केवळ दुःख मिळतं हे जीवाचं दुकान, सुख दुःख दोन्ही मिळतं हे देवाचं दुकान, आणि केवळ सुख मिळतं हे संतांचं दुकान. सुख एक हेची ठाई, बहुपायी संतांची, सर्व सुखे आजी येथेच वळली. ते सुख नाही सुखाभास आहे. मग माणसं जगतात ते सुखात जगत नाही, सुखाच्या आशेवर जगतात. ज्याचं लग्न झालं नाही ते म्हणतं लग्न झाल्यावर सुख झालं, लग्न म्हणतो मुलगा झाल्यावर सुख झाला, मुलगा शाळेत गेल्यावर सुख गेला, शाळेमध्ये पदवीधर झाल्यावर सुख झाला, पदवीधर म्हणतो त्याला नोकरी लागल्यावर सुख लागली, नोकरी म्हणतो त्याचं लग्न उरकल्यावर सुख झालं, लग्न म्हणतो नातू बघितल्यावर सुख. असं करता करता म्हातारं पत्र्याच्या शेडमध्ये जातं पण सुख मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. माणसं जी जगतात ना ते सुखात जगत नाही, सुखाच्या आशेवर जगतात. त्याला हिंदीमध्ये चाह म्हणतात. चाह नाही. चाह पैसों से आनों में आने लगी, चाह आनों से रुपया बनाने लगी, चाह. जमते हा, घाबरू नका, बरोबर जमलं ते. पुन्हा एकदा. चाह पैसों से आनों में आने लगी, चाह आनों से रुपया बनाने लगी, चाह रुपया से नोटें छपाती चली, चाह नोटी से कोठी चुनाती चली, चाह कोठी से मोटर को लाती रही, चाह मोटर को होटल ले जाती रही. बस जमतंय, फक्त घाबरायचं नाही. चाह ज्याच्याजवळ नया पैसा आहे त्याला आण्याची आशा. चाह पैसों से आनों में आने लगी, चाह आनों से रुपया बनाने लगी, चाह रुपया से नोटें छपाती चली, चाह नोटी से कोठी चुनाती चली, चाह कोठी से मोटर को लाती रही, चाह मोटर को होटल ले जाती रही, चाह होटल में बॉटल बुलाती रही और बॉटल नित हॉस्पिटल ले जाती रही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. माणसं जी जगतात ना सुखात नाही सुखाच्या आशेवर जगतात. चेअरमन साहेब, मानलं तरी सुख वाढत नाही, सारखंही राहत नाही, उलट कमी होतं. माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे, फक्त तुम्ही सांगत नाही, आणि आमचं सांगणं तुमचं पाहू पाहूच असतं. तारुण्यामध्ये पती पत्नी जेवढ्या प्रेमानं एकमेकाकडे पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात. चुकून जर एखाद्या दिवशी पाहिलं तर असे पाहतात का दोघाचं 7 जन्माचं वैर. म्हातारीचे लाल डोळे आणि म्हाताऱ्याचे लाल डोळे, बरं का काका, दोघाच्या मध्ये जर थांबलं तर मधलंच पेटल. एवढी रागीट दृष्टी. एका बांधावर गवत कापतात दोघही तरी दिवसभर बोलत नसतात, इतकं बिघडतं. लग्न झालं म्हणजे 2 वर्षे पती बोलतो आणि पत्नी ऐकते, नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलते आणि पती ऐकतो, तिथून पुढचे सगळे वर्षे दोघही बोलतात, पूर्ण गाव ऐकतं. इतकं बिघडत जातं प्रपंचामध्ये. हे नसल पटत तर सिनेमाचं कितीही चांगलं गाणं निघू द्या डॉक्टर साहेब, कितीही चांगलं, तरी 6 महिन्यात, वर्षात, 2 वर्षात त्या गाण्याचा कंटाळा येतो. आला. अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागावते. गोविंदा, काय आजी पागल झाला का, डोक्यात फरक झाला तुझ्या? उठला सुटला झिंगझिंग झिंगाट, झिंगझिंग झिंगाट. 700 वर्षापासून, तरी आनंद कमी नाही, वाढत चालला. तुम्ही पहा, एका विषयामध्ये एकच इंद्रिय तात्पुरतं सुखी करण्याची क्षमता आहे. रूप असेल फक्त डोळ्याला सुख आहे, कानाला नाही. गायन असेल तर फक्त कानाला सुख आहे, नाकाला नाही. सुगंध असेल तर फक्त नाकाला सुख आहे, जिभेला नाही. जिलेबी असेल तर फक्त जिभेला सुख आहे, त्वचेला नाही. एका विषयामध्ये एक इंद्रिय तात्पुरतं सुखी करण्याची क्षमता आहे, पण सर्व इंद्रियाला एका वेळी सुखी करणारा परमेश्वर आहे. तुम्ही पहा प्रमाण. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, डोळ्याला सुख.
तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, कानाला सुख घे घे माझे वाचे. तुकोबाराच्या चेहऱ्याकडे बघावं तर सार्वभौम राजाला लाजले एवढा आनंद, आणि नुसता आनंद नाही तर समाज प्रबोधन करतानाही म्हणायचे, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडून नका चरफडू घ्या रे तुम्ही. श्रोते विचार करायचे, एवढी संपत्ती आपल्याकडे आहे पण या बाबाच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आपल्याकडे नाही, आणि तो तर आनंदाचे लाडू खातो म्हणतोय. तुम्ही घ्या म्हणताय, घरचा गडगंज श्रीमंत असावा डागाजी. काही लोक चौकशीला गेले देहूला. आता कोणती दिंडी निघू द्या राव महाराष्ट्रभर, 2 संतांचं नाव असते, ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. खरी गोष्ट आहे की नाही? अरे ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला 2019 मध्ये गुलाबजाम आहे, त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. पुढे जा पुढे, ज्याच्या दारापुढे वृंदावन तुळशीचं असेल ना ते तुकोबारायचं घर. हे सहजी वैष्णवाच्या घराचं लक्षण सांगितलेलं आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ नाही. मला माहिती तुम्ही तेच म्हणणार आहे. आपल्या घरापुढे अंगणात बसलेले, घोंगडीवर भजन चाललेलं, आनंद तोच चेहऱ्यावर, पण घराकडे बघितलं तर घर चंद्रमोळी. अरे आपल्याला वाटलं होतं हा बाबा घरचा गडगंज श्रीमंत असावा आणि त्याच्यामुळे एवढा आनंदी असावा, तर घर चंद्रमोळी. दुसऱ्यानं राहू दे भाऊ, आता ते त्याच्यातच जाईल आपले 2 तास. जसं आहे तसं वाजत काय, तिकडेच लक्ष जाते. विठ्ठल विठ्ठल दुसरा म्हणाला, मला असं वाटतं घरची परिस्थिती प्रतिकूल असू दे, पण या महाराजांची धर्मपत्नी माऊली चांगल्या स्वभावाची असली पाहिजे, आणि त्या माऊलीच्या स्वभावामुळे हा बाबा एवढा आनंदी असला पाहिजे. एकाचं डोकं चालतंय. आम्ही तुमची कीर्तन ऐकली महाराज, चेहऱ्यावरचा आनंद पाहून वाटायचं घरचे श्रीमंत असावेत, पण आता घर मोडकं दिसतंय. पण असं वाटलं की तुमची मंडळी चांगल्या स्वभाव. हे जालन्याहून आले माणसं आपल्याकडे, गुळ पाणी आणा, चहा पाणी नव्हतं तेव्हा. लाल डोळे जिजाबाईचे. उंदीर मेला तरी धान्याचा दाना घरात नाही, नुसती कोरडं ऑर्डर सोडतात, टाळ कुटत बसतात दिवसभर, काही कामधंद्या. आणि आपल्या दृष्टीनं माऊली अनुकूल नसताना तुकोबाराच्या चेहऱ्यावर सार्वभौम राजाला लाजवेल एवढा आनंद होण्याचं कारण काय? म्हणले आता कशाला 1 तास राहिला, सरळ बाबालाच विचारू. महाराज, तुमची कीर्तनं ऐकल्यावर चेहरा बघून वाटायचं घरचे गडगंज श्रीमंत असावे म्हणून एवढे आनंदी असावे, पण हे बघितलं घर मोडकाय तरी आनंद तेवढाच. पुन्हा वाटलं की पत्नी चांगल्या स्वभावाची असेल, आमच्या समोरच विजयसारखी कडाडली. मग आमच्या दृष्टीनं पत्नी प्रतिकूल असताना, तुमची घरची परिस्थिती अनुकूल नसताना सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर सार्वभौम राजाला लाजून एवढा आनंद होण्याचं कारण काय? तुकोबारा म्हणाला, बाबा तुमच्या दृष्टीनं माझी पत्नी प्रतिकूल असताना, घरची परिस्थिती अनुकूल नसताना सार्वभौम राजाला लाजवेल एवढा. समजा एखाद्याची पळाली, चिंता म्हणतोय मी, तुम्ही भलते डोके चालू नका, कीर्तनात आलेले आहे. आता हे डोकं घरीच आहे का तुमचं? आपलं चाललं काय हे तर समजावर चाललं ना. समजा जर एखाद्याची पळाली तर पुन्हा येण्याची शक्यता आहे, पण ज्याची वारली, हा फरक लक्षात आला ना. म्हणून वारली आणि पळाली, नाही तर बाप लेकाचं शाब्दिक भांडण. भर चौकामध्ये मुलगा उतरून बोलला बापाला, बापाचा अपमान झाला आणि बाप रागातच घरात आला. वाड्यामध्ये आल्यावर घोंगडं घेतलं, 1 धोतरं घेतलं, बंडी घेतली, जर्मनचं ताट घेतलं, तांब्या प्लास्टिकचा घेतला आणि गेला निघून. 4 महिने सापडला नाही पल्लोडजी.
पण 4 महिन्यांनी माणसं पंढरपूरला गेली तेव्हा हे पाटील गोपाळपूरच्या रस्त्याला भिकाऱ्याच्या लाईनमध्ये प्लास्टिकच्या कागदावरनं जर्मनच्या ताटात 10-20 रुपयाचे नाणे. जय हरी पाटील, चांगला बिझनेस सुरू केला. अरे 4 महिने रडतय तुमचं पोर. तुमचंच पोर बोललं काय, लोकांचे बोलले, तुम्ही नाही सहन करा काय? गावातले म्हातारे सहन करतील? चला गावला. चला म्हटलं की उठलंच, ते तयारीतच होतं. कोण चला म्हणतं कधी घर गाठतो. आणल्यानंतर मुलगा वाड्याच्या बाहेर आला आणि बापाला साष्टांग दंडवत घातला. एक लक्षात घ्या, बापाचं महत्व बाप गेल्यावर कळत असतं. जोपर्यंत वडील असतात ना घरी, वजनदार वाटतं घर, वजनदार. एकदा वडील गेले, केवढाही मोठा फोटो बापाचा लावा की घराचं वजन निघून जात. एकमेकावर जर जीवापाड प्रेम असेल तर मायबाप बिना औषधाचे 10 वर्षे जास्त जगतील. लक्षात ठेवा, हे टॉनिक आहे त्यांचं, त्यांना काही लागत नाही. फक्त बंधूचं एकमेकावरचं जीवापाड प्रेम पाहिलं की मायबापाच्या आनंदाला पारावार राहत नाही. आणि रोज मुलाची भांडणं पाहिली की 6 महिन्यात जगाचा निरोप घेतील मायबाप. म्हणून वडील आणि आई जोपर्यंत वजनदार वाटतंय, मुलाला पश्चाताप झाला, चुकलं बाबा, आता मेलो तरी बोलणार नाही, वाडा सोडून जाऊ नका. 1 महिन्याने शेजारचा म्हातारा मेला. त्याचं ते सावडायचा कार्यक्रम 10वा 14वी मासिक श्राद्ध झालं. आणि त्याच्या मुलाच्या डोक्यात कोणीतरी विषय घातला. काही प्रयत्न केले का नाही? कशाबद्दल? तुझ्या बापाबद्दल. म्हणजे अरे टीव्हीला द्यायचं, आपण यांना पाहिलत का? नाही तर पेपरला वरील फोटोतील व्यक्ती सापडून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिलं जाईल. कशाबद्दल बोलतोय तू? तुझ्या वडिलाबद्दल. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.